नमस्कार, मी वैष्णवी. या मदर्स डेला आपण घरी नसताना आई कशी वावरते हे बघूया. घरट्यातल्या आईसाठी हळूहळू सगळी पाखरं उडून गेली दारातून, आई मात्र तशीच फिरते अजून साऱ्या घरातून. पिल्लं तिची घरटं सोडून मुक्त विहार करतात नभी, उंबऱ्या आत चौकट धरून आई मात्र तशीच उभी. सगळ्या खोल्यांमध्ये जेव्हा एकटी एकटी वावरत असते, कुणास ठाऊक आई तेव्हा नेमकी कशी दिसते. घर जेव्हा भरलेलं आणि भारलेलं असायचं, हसायच्या खिडक्या तेव्हा भिंती सुंदर दिसायच्या. आई आणि त्यांच्या किती गुज गोष्टी असायच्या. स्वयंपाकघरात आई आता एकटीसाठी चहा करते. कुणास ठाऊक ती 1 कप की 2 कप भरते. देवाऱ्याची खोली आता जुनी जुनी वाटते. आईच्या पुढ्यातली सारी वर्दळ सुनी सुनी वाटते. कधीतरी मध्यरात्री पाहुण्यांसारखा येतो घरी, परतीच्या प्रवासाची चप्पल तयार ठेवतो दारी. मग दिसतात याच घरातले रांगणारे आपले पाय, चिवकाऊचे घास आणि किती काय काय. जेवण गरम करते बाळा, जेवून घे पोटभर. जेवण गरम करते बाळा, जेवून घे पोटभर. त्याआधी तुझ्या हातचं पाणी दे ग आई घोटभर. ह्या पाण्याची चव जगात कुठेच कशी नाही. घरट्याकडे परत कसं यायचं शिकायचं राहिलं आई. घरट्याकडे परत कसं यायचं शिकायचं राहिलं आई. कोण असते ही आई? आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तसेच ठेवून जाते काही, जीवाचंच जीवाला कळावं असं देऊन जाते काही. आई असतो एक धागा, वातेला उजेड दावणारी समईतील जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विजून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. सगळ्या आयांना मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.